हॅलो, नमस्कार मित्रांनो. 13 सप्टेंबर 2023 चा तलाठी भरतीचा पेपर आहे. थर्ड शिफ्टमध्ये झालेला पेपर आहे. त्यातील गणिताचे 25 प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न, अक्षरमाला दिलेली आहे, त्याच्यात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? सोडवा. 13 सप्टेंबरचं थर्ड शिफ्ट आहे. गणिताचे प्रश्न पाहतोय. सोडवा. OPQRST पी माग आले, मग इकडून चालू करू. जे नंतर एच नंतर जे, ABCDEFGH IJ, K सोडला L, KL, M सोडला N, O सोडला P, QRST म्हणजे एक सोडलाय. H आधी एक सोडून काय येईल? ABCDEFGH. H आधी एक सोडला G म्हणजे F. इथं F आला पाहिजे. पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न दुसरा, एकही फळ बी नाही. हे फळ आहे आणि बी आहे. यांचं काय? वाकडं, 36चा आकडा. हे कधीच एकमेकात जाणार नाही. आणि सर्व बिया लाल आहेत. ह्या बिया आहेत ना, सगळ्याच्या सगळ्या लाल आहेत. हे लाल मात्र याच्यात जाऊ शकतो बरं का फळात. ही पॉसिबिलिटी होऊ शकते. लालचं आणि फळाचं काही घेणं देणं नाही. फक्त बी गेलं नाही पाहिजे फळात आणि फळ बी गेलं नाही पाहिजे. निष्कर्ष, सर्व फळे बी आहेत. सर्व फळे, ही त्यांची फळ बी आहेत का? नाही, त्यांचं तर वाकडं आहे पूर्ण. एक सुद्धा फळ बी होणार नाही. तर सर्व म्हणतात म्हणजे किती खोटं बोलतात, चूक. काही फळे बी आहेत. काही फळे, इथलची फळे बी आहेत का? थोडी सुद्धा नाही. नाही, हे पण चूक. काही नाही, सर्व नाही, काहीच नाही. फळन बियांचं वाकडं आहे पूर्ण. म्हणजे दोन्ही तर्कसंगत नाही. पुढचा प्रश्न तिसरा, पदावली सरळ टूप द्या. आता बॉडमास आपण पाहिलायच, त्यात बार म्हणून एक पण असतं. त्यात बार हे असतं ना, बार. आता ब्रॅकेटमध्ये जिथं बार येईल ना, ते बार आधी सोडवायचं. हा ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये हे बार आले, काढून दाखवतो तुम्हाला. हे बार आले का इथं? हे वरती टोपी, हे बार आधी सोडायचं. 5तून 1 गेला, 4 राहिला. म्हणजे कंसाला हा कंस तसाच 5 वजा 4 म्हणजे 5तून 4 गेले, 1 राहिले. आता बघा काय दिले, 42 वजा हे ब्रॅकेट 20 भागिले, आता हे असला कंसात 4 आहे, 4 आणि हे कंसात 1, 4 1 4च होणार. म्हणजे याची किंमत 4च होणार आहे का नाही? म्हणजे 20 भागिले 4 5 वजा आणि हे 42 बाहेर, 42 वजा 5 किती आले? 37. पर्याय नंबर 4. समजलं? पुढचा प्रश्न चौथा, रोहितने 15 रुपयाचे प्रति डझन याप्रमाणे 4 डझन केळी घेतली. 15 रुपये पर डझन, किती? 4 डझन. म्हणजे 15 गुणिले हे डझन लिहितो इथं. डझन किती? 4 डझन. आणि रेट किती? 15चा रेट पर डझन असं लिहितो इथं. म्हणजे 15 चोक 60 रुपयाची केळी घेतली अशी. आणि 10 रुपये प्रति डझन, रेट किती? 10चा. अशी 2 डझन केळी घेतली, गुणिले 2, 10 दोन्ही 20 रुपयाची अशी केळी घेतली. ती सर्व केळी विकून त्याने 20% नफा कमावला. केळींची किंमत किती आहे? 60 आणि 20 अशी 80 रुपयाची केळी खरेदी केली आणि 20% नफा मिळाला. 20% नफा, 20% म्हणजे 1 किती असतो? 5. आणि 20% नफा म्हणजे 5चे 6 होणार, म्हणजे 6/5. 5चे 6 करतोय आपण, तर 80ची किती? 80 गुणिले 6/5 म्हणजे 5चे 6, तर 80ची किती? असं 5 1 5, 16 85, 16 96, म्हणजे 80ची किती करणार? 20% नफा कमवून 96 करणार. इथपर्यंत कळालं. तर त्याने ती केळी प्रति डझन किती किमतीस विकली पाहिजे? आता 96 रुपये त्याची विक्री किंमत झाली आणि त्याच्याकडे केळी किती आहेत? ही 4 डझन, ही 2 डझन. डझन खाली बघा, अशी 6 डझन आहे. 96 भागिले 6 हा एका डझनचा रेट आला. किती आलं? 6 1 6, खाली उरले 3, 6 6 36, 16 रुपयाने. आलं का? पर्याय नंबर 4, 16 रुपये प्रति डझन केळी विकली पाहिजे, तेव्हा त्याला 20% नफा मिळेल. पुढचा प्रश्न 5वा, हे बघा, हे तर 4.28 आहे, 1.62 आहे, 4.28 आहे, 1.62 आहे, याचा वर्ग केलाय. म्हणजे हा जर ए मानला आणि 1.62 हा बी मानला, तर कसं होईल? ए वर्ग वजा बी वर्ग, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि भागिले काही ए मायनस बी. हे किती आहे? ए अधिक बी आणि ए वजा बी. बऱ्याच वेळा शिकलो हे. भागिले ए वजा बी. आता हे ए वजा बीला हा ए वजा बी गेला, खाली किती राहिला? ए अधिक बी. ए अधिक बी किती? ए 4.28 आणि बी किती? 1.62. यांची बेरीज केली, 8 2 10 चाले, 2 1 3 6 3 9 आणि 4 1 5, 5.9 आले. आणि जर पुढे बघा, गुणिले 64 आहे, म्हणजे याला गुणिले 64 केले.
म्हणजे 5.9 गुणिले 64 आलं का आपलं ते. 20 मिनिटाची जी प्रॅक्टिस करतो ना आपण, हे पॉईंटच्या पुढे शून्य आहे ना, पॉईंटच्या पुढे शून्य नाही घेतलं तरी चालतो. 5.9 काय, 5.90 काय, 5.900 काय, किमती सगळ्यांची एकच राहणार. हां, 5.9 गुणिले 64 तिरकस गुणाकार. जी 20 मिनिटाची रेग्युलर प्रॅक्टिस करते अलग गुणाकार डायरेक्ट. इथं कडबडून गेला असता, नाही तर काय करायचं आता, किंवा केला असता गुणाकार तरी वेळ जास्त गेला पाहिजे. सोडवा. 9 चोक 36, 3, 5 चोक 20, 3 23, 9 सक 54, 54 23, 64, 74 3 77, 7, 6 पंचे 30, 3 7 37. आलं. हा पॉईंट एक देऊन टाकले 377.6. पर्याय नंबर 1. 20 मिनिटाच्या प्रॅक्टिसचे किती ठिकाणी फायदा होतो बघा आता, किंवा तुम्हाला जाणवलं पण असेल. कार्टोलॉजी किती चार्ट्स आणि मॅपचा अभ्यास करत होतो. मग हेमॅटॉलॉजी जो रक्ताचा अभ्यास करत होतो, ब्लड अँड ब्लड डिसऑर्डर, हे सायन्समध्ये गेलेलं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न 7वा. असिपने चक्रवाढ व्याजाचा वार्षिक 8% दराने 2 वर्षासाठी 45,000 रुपये कर्जावर घेतले, तर 2 वर्षाचा ज्याचा टेबल पाठ आहे, सरळ व्याज चक्रवाढ व्याज शिकवला, तो डायरेक्ट लिहिणार. 100चे किती झाले, 116.64, तर 45,000चे किती हे काढणार. याची किती येणार, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारलंय. चक्रवाढ व्याज ही मुद्दल आणि व्याज मिळून येणार, म्हणजे वजा त्याच्यातून काय करणार, जे मुद्दल आहे ते 45,000 करणार आणि त्याचं उत्तर येणार. ज्यांनी काढलं नाही तो कसं करणार, त्यांनी ते टेबल वगैरे पाठ केला नाही, किंवा लक्षात ठेवला नाही, किंवा रिव्हिजन केलं नाही, किंवा सरळ व्याज चक्रवाढ व्याज माहीतच नाही, फॉर्म्युला वापरून सोडवते, वेगळ्याच पद्धतीने जाणार. माझ्यासारखं थोडं अर्धवट माहीत असलं तर काय करणार, 100चे 108 पहिल्या वर्षी झाले, तर 45,000ची किती हे असं, तर हे पहिल्या वर्षीची किंमत झाली. 100चे 108 तर 45,000 किती, आणि दुसऱ्या वर्षी जी पहिल्या वर्षीची किंमत भेटली त्याचे 108 झाले, पण 100चे अजून 108 तर एवढ्या किमतीचे किती, आणि हे सोडवणार. पण स्मार्ट विद्यार्थी काय करणार होता, त्याला माहिती आहे ए प्लस बी ए बी अपॉन 100, दोन्ही वर्षे 8% व्याज दर आहे, म्हणजे इथं 8 घेतला घेणार तो, इथं 8 घेणार, 8 64 भागिले 100 करणार, म्हणजे 8 8 16.64, म्हणजे 100चे किती वाढणार त्याच्याकडं, 16.64 जास्तीचं व्याज वाढवणार. ते चक्रवाढ व्याज आहे, तर 45,000चं किती, एवढंच कॅल्क्युलेशन करणार होतं. हे पण कॅल्क्युलेशन तो मनात निर्माण करणार. 8 8 16 आणि 8 64, 16.64 हे लिहिणार नाही, फक्त तो लिहिणार एवढंच. स्मार्ट झालं. हे सोडवलं. 2 शून्य 2 शून्य गेले, हा शून्य हा काढला, इथं आला शून्य, म्हणजे 166.4 गुणिले 45 आले. आता 45चा काही पाडा येत नाही, मग काय करू शकतो आपण, 45चे डबल केले 90, तर याचे निम्मे करू शकतो ना. 82 16 बेत्रिक 6 2 4 83.2 झाले. 166चे निम्मे 83 आणि वरच्या 0.4च्या निम्मे 0.2, म्हणजे याचे निम्मे केले आणि याचे डबल केले. गुणाकारात काही फरक पडायला नाही पाहिजे, का आता आपल्याला 45चा पाडा येत नाही, पण 90चा येतो ना. 90चा म्हणजे 9चा, हा शून्य काढला आणि इथं दिला, म्हणजे किती आले, 832 गुणिले 9 झालं. सोडवायचं. 9 2 18, चला 1 9 3 27 आणि 28, 7 4 2 9 8 72 73 74, 7,488. बघा पर्याय नंबर 2. स्मार्ट विद्यार्थी एवढं मांडणार फक्त सुरुवातीला बस, आणि कॅल्क्युलेशन पण ह्या स्टेपमध्येच इथं पोचणार. बाकी हे असं केलं तरी चालन, असं केलं तरी चालन, किंवा फॉर्म्युला वापरला तरी चालन, पण अशी गोष्ट करायची जी कायमस्वरूपी ध्यानात राहील, विसरणारच नाही शेवटपर्यंत. बेस्ट म्हणजे बेस्टच, कॉन्सेप्ट म्हणजे कॉन्सेप्टच. फॉर्म्युला काय 2 वर्ष ठेवू पाठ, पण ते असं पूर्ण स्ट्रक्चरच तयार झालं पाहिजे मॅथचं. पुढचा प्रश्न 8वा. आता काय काय दिले, 18 वजा म्हणजे काय दिले, अधिक घेतले, 23 वजा म्हणजे परत अधिक, 5 भागिले म्हणजे वजा 1, आणि हे अधिक म्हणजे गुणिले 14, गुणिले म्हणजे भागिले 7. सोडवायचं. हे अधिक नाही सोडायचं, हे कुठं सोडवलं, हे आधी सोडवावं लागेल. 14 1 14, नंतर भागिले 7, म्हणजे 7 2 14, हे वजा 2 शेवटला येणार, म्हणजे 18 अधिक 23 अधिक 5 वजा 2. 18 आणि 23, 23 आणि 10 33 आणि 8 41, 41 आणि 5 46, 43 वजा 2 44. पर्याय नंबर 2 झालं. 9वा. विधान काय दिलेत, सर्व मांजरी प्राणी आहेत. सर्व मांजरी
काय आहेत? प्राणी आहेत. प्राणी बाहेर आले. एकही प्राणी वटवाघूळ नाही. प्राणी आणि वटवाघूळ यांचं काय झालं? क्रॉस झालं. वटवाघूळ. काही वटवाघळे कासवे आहेत. काही वटवाघळे कासवे आहेत. कासवे. कासवे मात्र इकडे जाऊ शकतात बरं का वेळ आली तर. निष्कर्ष, सर्व मांजरी वटवाघळे आहेत. सर्व मांजरी, इथालच्या मांजरी वटवाघळे कुठे? यांनीच प्रोटेक्ट केले प्राण्यांनी. इथपर्यंत जाणे, मांजरी इथपर्यंत जाण्याचा संबंधच नाही. चुकलं ते. एकही प्राणी कासव नाही. एकही प्राणी कासव नाही. आता थोडं आहे, हे कासव प्राण्यात जाऊ शकतात. एकही प्राणी कासव नसण्याची शक्यता आहे, पण ते म्हणतात एकही प्राणी कासव नाही. मी कासवाची डायग्राम अशी काढली. इथालचे कासव झाले प्राणी, म्हणजे त्यांना खोडून काढलं, चुकीचं ठरवलं त्यांना. एकही तर्कसंगत नाही. पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न 10वा. एक मेट्रो एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकावर प्रवास करते. 4 तासात एवढं अंतर जाते. तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. अंतर किती? 460 किलोमीटर. जाती 4 तासात. टाइम विचारलाय नाही, काय विचारलंय? स्पीड विचारलंय. जाती एस स्पीड, टाइम 4 तासात जाते म्हणून 4. म्हणजे स्पीड इज इक्वल टू 460 भागिले 4. सोडवलं हे. 4 1 4 4 1 4 4 1 4 खाली उरले 2 4 5 20 115 किलोमीटर पर आवरचा स्पीड आला. पुढचा प्रश्न 11वा. बघा, 5 20 95 470. काय लॉजिक लागतंय? 5 चोक 20 20 चोक 80 नाही, बेरज नसणार, कारण 95 नंतर 470 मोठी जंप आहे, गुणाकारच असणार आहे. 5 त्रिक 15 आणि 5 मिळाले, किंवा 5 5 25 वजा 5 केले 20 25 100 वजा. हा बसते. 5 गुणिले 5 केले, 5 गुणिले 5 5 5 25 वजा 5 हे केलं फक्त. 20 गुणिले 5 20 25 100 वजा 5 95 आले. 20 25 100 म्हणून 5 गेले 95. 95 गुणिले 5 वजा 5 करून बघू. 95 गुणिले 5 5 5 25 7 2 9 5 25 47 वजा 5 470 आहे का? 470 आहेत. मग 470ला पण 5 निघून आणि परत 5 वजा करायचे. 470 गुणिले 5 किती झाले? 0 5 7 35 हात झाले 3 5 चोक 20 आणि 3 23 वजा 5 23 50 मधून 23 50 मधून 5 गेला 23 45. पर्याय नंबर 3. समजलं? पॅटर्न आहे. 3 निघूनायचं 5 वजा करायचा, 5 निघूनायचं 5 वजा करायचा, 5 निघूनायचं 5 वजा करायचा, 5 निघूनायचं 5 5. आता मोठमोठ्या जंप म्हणून गुणाकाराच्या रिलेटेड काहीतरी असणार आहे, म्हणून आपण त्या पद्धतीने विचार करा. नंतर लॉजिक वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकतो. कधी कधी 5 निघूनायचं 2 वजा करायचा, कधी कधी त्या संख्येने निघूनायचं त्याची दुप्पट वजा करायची. काही लॉजिक येऊ शकतं, तेवढं फक्त बघून घ्यायचं. पुढचा प्रश्न 12वा. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? ए बी बी सलग आले. बी म्हणजे अल्टरनेट असण्याची शक्यता आहे सलग आल्यामुळं. नंतर ए पासून बी गेलो, बी सी सी डी ई एफ जी जी 2 2 दिलेत का? ठीक आहे. एफ नंतर इथे एक सोडून जी आहे बरं का. आता एक सोडले, हे जे सोडले ते काढू. बी नंतर सी सोडला, डी नंतर एफ येताना ई सोडला, ई एफ जी एच, आय सोडला जे नंतर आय जे के सोडला, एल आला पाहिजे, एल जी असं आलं पाहिजे. एल जी एकही ऑप्शन नाही, पण जी एल ऑप्शन आहे. आता कसं माहित नाही. जी एल दिले आणि त्यांनी ते कायम पण ठेवले उत्तर. प्रत्यक्षात एल जी पाहिजे होतं तिथं. तुम्हाला जी एल असलं तर कसं ते सांगा मला तरी. जी जी याच्यानंतर एक सोडून जी जाणार ना, जी शेवटलाच जाणार, आणि याच्यानंतर एक सोडून एफ सोडून जे होतं ते आधीच येणार, एल आधीच येणार. जे के सोडून एल आणि नंतर जी. बघू चेंज तर बघितलं मी, चेंज वगैरे नाही किंवा फुल मार्क पण दिलेलं नाही, हेच उत्तर आहे कायम. असो. 13वा. हा, ह्या टाईपचा प्रश्न सेम टू सेम प्रश्न आता यायला आलता एमपीसी. कोणते? 22 सप्टेंबर 2025 ला झालेली गट क 2024 ची मुख्य परीक्षा. बघा प्रश्न वाचून बघा. काहीच फक्त थोडस नंतर प्रश्न चेंज केला होता. चेंज पण नव्हता केला, उत्तर वेगळं यायचं फक्त. सेम प्रश्न होता. म्हणजे एमपीएससीच्या वाल्यांना वाटत असेल टीसीएस पॅटर्नची तयारी करण्याचा अर्थ नाही. तर चांगले क्वालिटी क्वेश्चन इथेच भेटतील तुम्हाला. बाकी बाजारात गेला मार्केटमध्ये तर ते एकदम खालच्या लेवलचे क्वेश्चन डिझाईन केलेले दिसतील. पोलीस भरतीचे उचललेले दिसतील इकडून तिकडून. त्याच्यापेक्षा हे कधी सोडवलेले कधी पण बेटर आहे. आर्यन बिली केटी एका कामाला
अनुक्रमे 10, 20, 60 दिवस लावतात. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. आर एन झाला, बिल्ली झाला, केटी झाला. अनुक्रमे किती? आर एनला 10, याला 20 आणि याला 60. टोटल काम तिघांच्या पाड्यात असणारी संख्या 60. टोटल काम 60 म्हणलं तर याचा आर एनचा स्पीड किती झाला? 10 60. याचा 20 त्रिक 60 म्हणजे 3 काम एका तासात करतो. असे 20 तास काम करतो. असं टोटल 20 त्रिक 60 काम होतं. याचं 60 एक 60. एका तासात एकच काम करतो. असं 60 काम करायला 60 दिवस लागले. ओके. आता काय म्हणते? बिल्ली आणि केटी आर एनला दर तिसऱ्या दिवशी मदत करतात. आता आर एन कायमस्वरूपी काम करतोय. आर एन किती? 6. पहिल्या दिवशी 6 केलं, दुसऱ्या दिवशी 6 केलं, तिसऱ्या दिवशी 6 केलं. पण तिसऱ्या दिवशी त्याला हे बी आणि के वाले काम करतात. म्हणजे 3 आणि 1 4 काम एक्स्ट्राच होतं. तिसऱ्या दिवशी मदतीला येतात. हे 3 दिवसात त्याचं काम झालं. किती झालं? 3 दिवसात काम 6 6 12 6 18 18 4 22 काम संपवलं त्याने 3 दिवसात. तर आर एन ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतात? दर दिवशी 3 दिवसांनी येतात बरं का. हे 4 एक्स्ट्राची मदत आहे ना, याची 3, कुणाची? बिल्लीची आणि केटीची 1, अशी 3 आणि 4 मदत दर तिसऱ्या दिवशी होती. म्हणजे 3 दिवसात तो 22 काम संपवतो. आता टोटल काम संपवायचे 60. 3 दिवसात तो संपवतोय 22 काम, बरोबर. म्हणजे एका दिवसात किती संपवणार? 22/3. एका दिवसात 22/3 संपवणार, एवढं कळालं? 3 दिवसात 22 आहे ना, मग एका दिवसात 22/3च काम संपवणार ना. टोटल संपवायचे 60 काम. एका दिवसात संपतोय 22/3 काम. हे सोडवायचं तर किती दिवस लागतील? 60 भागिले 22/3. टोटल काम 60 आहे. एका दिवसात 22/3 संपवतोय, म्हणून 60 भागिले 22/3 एवढे लागणारे दिवस आहेत. विषय संपला. हे मांडता आलंच पाहिजे एवढं. 60 भागिले 22, हे 3 इकडे भागिले, गुणिले 3 गेले, म्हणजे किती आले? 180 भागिले 22. याचे निम्मे केले 90 आणि याचे निम्मे केले 11. 90चे 11 दिवस लागले. पर्याय नंबर 3. समजलं? पुढचा प्रश्न 14वा. ग्रुप सीचा 22 सप्टेंबरचा पेपर बघा मेनचा. एक गणित सेम टू सेम आहे असंच. 14 काय म्हणले? विच अमंग द फॉलोइंग इज 7th फ्रॉम द लेफ्ट इन द गिवन स्ट्रिंग. 7th फ्रॉम द लेफ्ट. लेफ्ट कोणती? ही राईट झाली, ही लेफ्ट झाली. इकडं 1 2 3 4 5 6 7 की त्याला पर्सेंटेज. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न 15वा. 4 क्रिकेटपटूंची सरासरी वय 40 वर्ष आहे आणि त्यांची वय अनुक्रमे 2 4 6 8 आहे. गुणोत्तर आहे. सर्वाधिक वयस्कर क्रीडापटूचे वय किती? 4 जणांची सरासरी किती आहे? 40 आहे. 4 जणांची बेरीज किती असणार आहे? 4 जणांची बेरीज हे प्रमाण आहे. एकाचं 2x आहे, एकाचं 4x आहे, एकाचं 6x आहे, एकाचं 8x आहे. म्हणजे बेरीज किती झाली त्यांची? 2x अधिक 4x अधिक 6x अधिक 8x अशी 40 गुणिले 4 40 चोक 160 बेरीज झाली. ही सरासरी 40 आहे ना, प्रत्येक जण 40 कॉन्ट्रीब्युट करतो. असे 4 जण आहे. 40 गुणिले 4 एवढी त्यांची बेरीज झाली 160. झालं, सोडवा. 4 आणि 2 5 6 आणि 6 12 12 आणि 8 20x इज इक्वल टू 160. x इज इक्वल टू 60 आलं. x किती आलं? 8. तर आपल्याला काय विचारले? सर्वाधिक वयस्करवाला किती? 8x वाला सर्वाधिक वयस्कर आहे. x ची किंमत टाका 8x मध्ये 8 म्हणजे 8 गुणिले 8 8 8 64 वय त्याचं झालं. पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न 16वा. एका दुकान मालकाने बँकेकडून दर सदस्य 12% कर्ज घेतले. 5 वर्षांनी त्याला केवळ त्या कालावधीसाठी 7,200 इतके सर्व व्याज भरावे लागले. तर मग दुकान मालकाचे कर्ज घेतल्याची रक्कम. कुठं फॉर्म्युला वगैरे वापरत नाही. अशा प्रकारचे गणित आपल्याला माहिती आहे. आपण काय करतो? एक 100 बरोबर भेटतो आणि एक दिलेल्या रकमेबरोबर भेटतो. आता 100 बरोबर भेटायचं झालं तर 12% 5 वर्ष म्हणजे 12 पंचे 60. 100चे किती होणार? 160 होणार. पहिल्या वर्षी 100चे 112, दुसऱ्या वर्षी 124, असं तिसऱ्या वर्षी 136, 148 म्हणजे 12चा पाढा तयार होतो. 5 वर्षांनी 12 पंचे 60 आलं. 100चे 160 होतात ते. त्याला केवळ या कालावधीत 7,200 इतके सरळ व्याज भरावं लागते. सरळ व्याज किती? 100चे 160 होते. म्हणजे त्याचा डिफरन्स हा जो 60 रुपये त्यांनी जे भरलंय मधलं अधिक 60 केलंय ते काय? सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट आहे. किती वरती? 100वरती. आणि ते काय म्हणतात त्याला? आता ही 100ची बाजू लढून जातो. आता त्यांनी दिलेली रकमेची बाजू, त्या रकमेच्या बाजूनुसार सरळ व्याज किती आहे? 7,200. 7,200 म्हणजे 60 इक्विव्हॅलंट टू 7,200.
तर आपल्याला मुद्दल काढायचे. मुद्दल किती मानली होती? 100च्या बाजूने लढताना 100 मानले होते. तर 100 इक्विव्हॅलंट टू किती? म्हणजे 60ला 720 असं लिहितो आपण. 60ला 7200 तर 100ला किती? असं पण लिहू शकतो. 60ला 7200 तर 100ला किती? मग तिरकस गुणाकार किंवा असं. मी असं लिहायला प्रेफर करतो. 60ला 7200 तर 100ला किती? सोडवलं. 0ला 0 गेला. 6 1 6 6 1 6 खाली उरलं 1 6 2 12. 1200 गुणिले 10 म्हणजे 12,000. पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न 17वा. च्या एकक स्थानी येणारा युनिट डिजिटचा काढायचा आपल्याला. मागच्या एका व्हिडिओत आपण सायक्लिसिटी शिकलो होतो. काय इथे 27चा 25वा घात आहे. 27 raised to 25 पॉवर 25. आता 7चा पहिला घात किती येतो? 7 येतो. 7चा वर्ग किती येतो? 7 7 49 म्हणजे शेवटला 9 येतं. 7चा तिसरा घात म्हणजे जे 49 मध्ये शेवटला 9 येतं त्याला 7 ने गुणणार आहे नवीन. म्हणजे 9 7 63 शेवटला 63 पैकी 3 राहणार. 7चा चौथा घातला किती? या 63 म्हणजे 3 शेवटच्या 3ला परत 7 ने गुणलं. 7 1 21 21 मधला 1 शेवटला राहणार 1. परत 7चा 5वा घात आला. हे 7 ह्या 1ला परत 7 ने गुणलं 7 म्हणजे हे परत 7चा 6वा घातला. हे 7 ने परत 7 ने गुणलं 7 7 49 मधला 9 शेवटला राहणार. म्हणजे इथं 7 9 3 1 ची सायकल रिपीट होते. ही 4 ची सायकल आहे. आता रेस टू किती? 27 27 रेस टू 25 4 ची सायकल आहे. 4 4 ने रिपीट होते. म्हणजे 25 जो घात आहे त्याला 4 ने भागलं तर 25 चौक 100. 4चा पूर्ण बसतो, 1 एक्स्ट्रा पडतो. म्हणजे 1 एक्स्ट्राला 7चा 1वा घात येतो. म्हणजे पर्याय नंबर 7चा 1 7 आहे. तर याचं पण युनिट डिजिट येणार 7च 3 नंबर. आलं लक्षात? 25वा घात आहे ना, आपली 4 4 ची सायकल आहे. 25 भागिले 4 केले म्हणजे 24 पर्यंत आपला नाना फंदा तोटा किंवा जागा बसला. वरती एक्स्ट्रा किती झाले? 1 एक्स्ट्रा. 7चा 1 घात किती? 7चा 1 घात 7च आहे म्हणून पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न 18वा. एका रोपट्याच्या कुंडीला 600ला विकल्यावर मेरिलला 25% तोटा होतो. 15% नफा मिळवण्यासाठी मेरिलने ती कुंडी किती किमतीस विकली पाहिजे? 600ला विकल्यावर 25% तोटा होतो. 25% आता बघा इमॅजिन करा. मागच्या वेळेस पण कसं सोडवायचं सांगितलं होतं तुम्हाला. इमॅजिन करतोय आपण 25% तोटा म्हणजे 100चे आपण 75 लिखतोय आणि विक्री किंमत किती आहे? 600. म्हणजे 75 इक्विव्हॅलंट टू 600. 75ला 600 इथपर्यंत कळालं. 15% नफा कमवायचे म्हणजे 100चे किती विकायचे? 115ला. 75ला 600 तर आपल्याला 115ला काढायचे किती? झालं एवढं सोडवायचं. 15 5 75 15 25 निघाल जातोय नाही का इथं. 25 3 75 25 2 50 खाली उरले 10 25 चौक 100 3 1 3 3 8 24 115 गुणिले 8 परत तोंडी 100 गुणिले 8 800 आणि 15 8 120 800 आणि 120 920. पर्याय नंबर 3. समजलं? मागच्या वेळेस पण हे सांगितलं तुम्ही असं लिहिता ना 100चे 25% तोटा म्हणजे 75ला म्हणजेच 75 म्हणजेच इक्विव्हॅलंट टू 600ला विकल्यावर आपल्याला 15% नफा करायचा म्हणजे 100चे 115. आता याच्यावरून आपण कॉस्ट प्राइस काढणार. 100चे 75 होतात इथं तर 600 व्हायला किती लागतील? एक्स काढणार. ती कॉस्ट प्राइस निघणार. त्याच्यात परत 15% नफा काढणार म्हणून 100चे परत 115 करणार. मग 1चे किती? तिरकस गुणाकार करणार. त्याच्यापेक्षा एवढं सोडवं ना. हाच रेशो प्रोपोर्शनचा नाही तिथं जेवढं पाहिजे तेवढा उपयोग आहे. रेशो प्रोपोर्शन पर्सेंटेज चॅप्टरला मरण नाहीये. पुढचा प्रश्न 19वा. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? आता बघा 1 3 2 4 3 काहीतरी कमी जास्त होते म्हणजे अल्टरनेट घेतलं 1 2 3 4. पर्याय नंबर 4 सिंपल. 20वा प्रश्न. पाईप ए हा टाकीचा 50% भाग 6 तासात भरतो. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम आहे. ए हा 50% भाग 6 तासात भरतो. 50% म्हणजे निम्मी टाकी 6 तासात भरतो. पूर्ण टाकी भरायला किती? डबल 6 तास डबल 12 तास लागेल. एला 12 तास लागले. बी त्याच टाकीला पूर्णपणे 14 तासात भरतो. बी 14 तास लागतात. जर दोन्ही पाईप एकाच वेळी उघडले तर किती वेळ लागेल? झालं. 14च्या 12च्या पटीतील असं जे टाकीच्या लिटर मधली साईज आहे 14 के 14 14 28 14 3 42 14 चौक 56 12 ने 12 पंचे 60 नाही 14 चौक 56 14 पंचे 70 14 7 84. हां 84 म्हणजे 12 तासात 12 तास 84 टाकी भरायला 12 तास लागतात याला. तर एका तासात किती होतो? 12 पंचे 60 12 होतो 12 7 84 आणि हा 14 14 75 14 84 म्हणजे एका तासात हा ए 7 टाकी भरतो
किंवा 7 लिटर भरतो, बी 6 लिटर भरतो, टोटल 84 लिटरची टाकी आहे. दोन्ही मिळून 7 आणि 7 13 लिटर एका तासात बनणार. 84 लिटर भरायला 84 भागिले 13 तास लागणार. पर्याय बघा असे दिलेत का? 3 5 65 63 78 84 वजा 78 6 भागिले 13 6.6 भागिले 13 पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न 21वा. पी ओ ओ पी मागून येते बरं का, मागून पूर्ण संख्या होते. एल पासून चालू करू. पहिला एल एम एम एन एन ओ ओ पी. एलच्या आधी जे के एल के पहिला येणार, के इथं आहे हे 2 ऑप्शन गेले. आता इथं डब्ल्यू कोणतं पण चेक करू. ठीक आहे, शेवटचा चेक करू. आता कोणतं केलं तर चला. पी क्यू आर एस टी शेवटचं. पीच्या आधी काय येणार? ओ पी. ओ वाला इथंच, इथं डब्ल्यू म्हणजे पर्याय नंबर 1. 21 22. 2 बसगाड्या अनुक्रमे 21 किलोमीटर पर आवर आणि 62 किलोमीटर पर आवर या वेगाने एकाच दिशेने जात आहेत. संत गतीच्या बसगाडीतून जाणाऱ्या स्त्रीला ओलांडून जाण्यासाठी जलद गतीच्या बसगाडीला लागणारा कालावधी 52 सेकंद आहे. तर जलद गतीच्या बसगाडीची लांबी किती? आता ही जलद आहे समजा निळीवाली आणि ही लालवाली संत आहे. पण संत गतीत काय म्हणलंय त्यांनी? संत गतीच्या बसगाडीतून जाणाऱ्या स्त्रीला, बसगाडीला नाही ओलांडत, बसगाडीला ओलांडलं असतं दोन्हीची बेरीज झाली असती. इथं एक स्त्री बसलेली समजा इथं ग्रीनवाली, या स्त्रीला ओलांडायला स्त्रीची लांबी किती असणार? काहीच नसणार आहे. म्हणजे जी लांबी असणार आहे ती ह्या गाडीची डिस्टन्स घ्यावं लागणार आहे, कारण स्त्रीची लांबी पॉईंट असणार आहे, ती धरायचीच नाही कॅल्क्युलेशनमध्ये. आणि त्या स्त्रीला ओलांडायची आहे आपल्याला, ती ह्या गाडीत बसलेली संतवाल्या. आणि जलद आपण निळी घेतलेली तिचा लांबी डी आहे. आणि आपल्याला काय विचारलंय? जलद गाडीच्या बसगाडीला लागलेला कालावधी 52 सेकंद आहे. तर जलद गाडीची लांबी, निळी लांबी मोजायची ही. म्हणजे ही थोडक्यात आहे ना, पॉईंटला ओलांडतात ती, पण त्या पॉईंट धावत आहे म्हणजे एकाच दिशेने धावतात. म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम, दोघं ह्याच दिशेने जातात. तर स्पीड किती येणार? जलदचा वजा संतचा, म्हणजे 62 वजा 23 हे एवढं येणार. आपल्याला डिस्टन्स काढायचे ते जलद गाडीचंच असणार आहे. आणि टाइम किती सेकंदात ओलांडते? 52 सेकंदात गुणिले 52. आता हे किलोमीटर पर आवर आहे, म्हणजे 62 मधून 23 गेले, 62 मधून 20 गेले 40, 22 गेले 40 आणि 39 किलोमीटर पर आवर आहे. हे त्याचे मीटर पर सेकंद गेले 39,000 मीटर पर 3600 सेकंद आणि गुणले हे 52 सेकंद. हे डिस्टन्स मीटरमध्ये आलं. हे कॅल्क्युलेशन करायचं. 200 गेले, 3 1 3 3 2 6, 3 1 3 3 3 9 130, त्याचे निम्मे 6, याचे निम्मे 26, याचे निम्मे 3, याचे निम्मे 13, म्हणजे किती आलं? 130 गुणिले 13 भागिले 3. सोडवा, हा 0, 13 13 169 भागिले 3, 3 5 15, खाली उरला 1, 3 7 18, खाली उरला 1, 3 3 9, खाली उरला 1, वरून घेतला 0चा, 3 3 9, 3 3 9, म्हणजे 563.33 नव्हे. पर्याय नंबर 3 आलं लक्षात? ही जलद गाडीची लांबी झाली. समजलं? पुढचा प्रश्न 22वा. गटात न बसणारा वाळवंट, त्रिभुज प्रदेश, पूर मैदान, धबधबे. धबधबे काय? पाण्याच्या रिलेटेड. पूर मैदान पाणी, त्रिभुज प्रदेश पाणी, वाळवंटात पाण्याचा थेंब नाही, म्हणून पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न 24-25. ओडोमीटर डिस्टन्स मोजतो. स्क्रूवॉच काय म्हणून मोजणार? असं असतं स्क्रूवॉच असं, आणि इकडून हे असं असतं, हे गोल गोल फिरवायचं आणि त्याची जी घालतो आपण त्याचं लांबी मोजली जाते. म्हणजे शक्यतो सर्कल घातल्यानंतर त्याचे डायमीटर मोजले जाते. ते आलं लक्षात? पर्याय नंबर, किंवा आपला स्पिअर घातल्यानंतर भरीव गोल घातल्यानंतर. पर्याय नंबर किती आला? 2 नंबर. पुढचा प्रश्न शेवटचा. ऑड मॅन आउट काढायचे. हे सगळे नॉर्थ पोलमध्ये राहणारे प्राणी आहेत, हा फक्त नाही लायन, म्हणून तो वेगळा पडतो. पाहिल्याबद्दल थँक्स. 25 प्रश्न पाहिले या ठिकाणी आपण. MPSCचे पण प्रश्न कसे येतात ते पण पाहिलं आपण TCS द्वारे. त्याच्यामुळे MPSC करणाऱ्यांनी अजिबात नाराज होऊ नका, उलट तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीचे प्रश्न या ठिकाणी भेटतात. ते पाहिल्याबद्दल थँक्स. आपल्या मित्रांना सांगा असा उपक्रम चालू आहे. ओके, बाय, टेक केअर.